टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आमदार अमोल विटकरी आता आपल्याबरोबर त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे। काय तुम्ही विठ्ठलाला साकडं घातलं की तुम्ही 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की अजितदादा मुख्यमंत्री होते त्याचे विठ्ठलाला साकडं घालणार, आज घातलं का ते? मग आमची प्रत्येकाची भावना असते, कार्यकर्त्याच्या भावना असतात, त्या देवाच्या पायी मांडायच्या असतात। कोणी भाजपचे पदाधिकारी दर्शनाला आले तर ते पण देवेंद्रजींच्या बाबतीत भावना बोलतात, शिंदे गटाचे आले तर एकनाथ शिंदे साहेबांबाबतीत बोलतात। तर आम्ही पण एक भक्त म्हणून आमच्या भावना मांडायला काही आम्हाला अडचण नाही। आम्ही आमची भावना प्रामाणिकपणे मांडली। मी स्वतः टोकन दर्शन सहकुटुंब घेतलं। टोकन दर्शन घेत असताना काय सुविधा आहेत, काय सुविधेचा अभाव आहे, तो सरकारी दरबारी कसं मांडता येईल, त्यासाठी आपल्याला काय करता येईल, म्हणून त्यात मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आणि पांडुरंगाच्या चरणी एकच मागणं मागितलं की शेतकऱ्यावर ओल्या दुष्काळाचं, कोरड्या दुष्काळाचं, कुठल्याही दुष्काळाचं, अस्मानी संकटाचं सावट येऊ नये, त्याची आबादानी व्हावी, त्याच्या घरात दूध दुभतं नांदावं, गाई म्हशी गुरं ढोरं शेतकऱ्याचं कुटुंब हे भरभरून त्याला आशीर्वाद पांडुरंगाला द्यावा आणि पुढच्या आषाढी एकादशीला पांडुरंगाची महापूजा सपत्नीक आदरणीय अजितदादांनी करावी अशी माझी भावना, माझ्या कुटुंबाची भावना मी पांडुरंगाच्या चरणी मांडली। आता तो पुढच्या वर्षीचा योग कसा येतो हे विठ्ठलाच्याच मनात आहे, त्याबद्दल मी अधिक सांगणार नाही। माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर राजकारण करत आपल्याला आपण बघतो, काय नक्की निकाले जातात? माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत राजकारण तापवलं जातंय। जाणीवपूर्वक बँक उघडी आहे, पैसे वाटप होत आहेत असं खोटं पेरलं जातंय, जाणीवपूर्वक अजितदादांना टार्गेट केलं जातंय। पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की हजारो तिथं जे काही साखर कारखान्यामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्या गोरगरिबांचं पोट त्या कारखान्याच्या भरोश्यावर आहे। त्याकरता दादांनी स्वतः चेअरमन पदाच्या बाबतीत घोषणा केलेली आहे। त्या लोकांना पोटाला त्यांचा आधार मिळावा, त्यांच्या कुटुंबाच्या मध्ये असणाऱ्या मुलांना शिक्षणाचा आधार मिळावा, याकरता अजितदादा जे प्रयत्न करू शकतात ते तावरे किंवा इतर कोणी करू शकत नाही। आता तावरेंकडे बोलायला काही मुद्दा नसल्यामुळे ते अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलतायत। त्यामुळं माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये अजितदादाच्या नेतृत्वातच पॅनलचा विजय होणार आणि ते सुद्धा साखळं मी पांडुरंगाला घातलं। परंतु लक्ष्मण हाकेने देखील टीका केलेली की दादांना चेअरमन व्हायचे म्हणजे खाजगी कारखाने विकत घ्यायचे, खाजगी सहकारी कारखाने काही खाजगी मध्ये विकत घ्यायचे आणि दरोडे टाकायचे असं देखील त्यांनी आरोप केला। पंढरीच्या पवित्र क्षेत्रामध्ये मी उभा आहे, पश्चिम महाद्वारावर मी उभा आहे, त्यामुळे अपवित्र व्यक्तींबद्दल मी एकही शब्द बोलणार नाही, कारण मी पांडुरंगाच्या दरबारात आहे। वाळवंटाच्या बाहेर जर तुम्ही हा प्रश्न विचारला असता तर मी त्याचं ठासून उत्तर दिलं असतं। ठीक आहे, मंदिर समितीमध्ये आता सध्या वाद बघायला मिळतोय अधिकारी आणि सदस्यांमध्ये। मंदिर समिती मुदत देखील संपलेली सदस्यांची, काय नक्की तुमची मागणी? वाद होण्याचं कारण असं आहे की चिल्लर घोटाळ्याचा मुद्दा समोर येतोय, दागिन्यांच्या घोटाळ्याचा मुद्दा समोर येतोय। अनेक लोकांच्या मनात जर संभ्रम असेल त्या बाबतीत तो दूर झाला पाहिजे। विशेष म्हणजे 6-7 वर्ष जर एखादी समिती काम करत असेल तर त्या समितीच्या सदस्यांचा इंटरेस्ट त्यातून चालला जातो। समितीचा कार्यकाळ 3 वर्षाचा, जास्तीत जास्त 5 वर्षाचा, पण 8-8 वर्ष समितीच गठीत होत नाही। आता तात्काळ महाराष्ट्र सरकारने ही समिती बरखास्त करावी, या समितीवर नवीन सदस्यांना संधी द्यावी आणि या समितीच्या नवीन सदस्याच्या समितीच्या माध्यमातून पारदर्शक कारभार, जसं आमच्या विदर्भामध्ये श्री संत गजानन महाराज संस्थानचा पारदर्शक कारभार आहे। आजपर्यंत भ्रष्टाचाराचं एकही उदाहरण तुम्ही शेगाव संस्थानचं कुठेही ऐकलेलं नसेल, पण अलीकडं चिल्लर खुर्द्याच्या 3 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचं एक पत्रच मला काल सदस्य आमच्या सहकार्याने दिलंय। त्यामुळे अशा घोटाळ्याला चाप लावून पंढरीची प्रतिमा मलिन होणार नाही याकरता तात्काळ जुनी समिती बरखास्त करून नवीन समितीचं गठन महाराष्ट्र सरकारने करावं अशी आमची मागणी। चिल्लरचं काय नक्की तुमच्यापर्यंत घोटाळा आल्याने त्याच्यावरती काय तुम्ही आवाज उठवला? मला स्पष्टपणे पत्र मिळालेलं आहे, पत्र आहे माझ्या गाडीमध्ये की चिल्लर घोटाळा हा 2-3 कोटी रुपयाच्या घरात आहे। दक्षिणा पेठेच्या संदर्भात असेल काय तो मी वाचल्यानंतर सांगेल, पण माझी भूमिका ही आहे की मी जर विधिमंडळाचा सदस्य आहे तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा प्रकर्षाने मी वरच्या सभागृहामध्ये रेटून मांडणार। कारण ही भावना, तो 1 रुपयाचा कलदार असू दे किंवा 10 रुपयाची नाणं असू दे, ही वारकऱ्याची प्रामाणिक भावना पांडुरंगाच्या पायी जुळलेली आहे, विठ्ठल मंदिराच्या पायी जुळलेली आहे। त्यामुळे त्या पैशाचा अपव्यय होणं म्हणजे हा वारकऱ्यांचा अपमान आहे आणि त्या बाबतीत मी स्वतः वरच्या सभागृहामध्ये आवाज उठवणार आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.